धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय। जर आपण पाहिलं तर एकीकडं सातत्यानं जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्यामधून कुठंतरी आता शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, सोयाबीनची पेरणी केली। मात्र अनेक सोयाबीनचं जे बियाणं आहे ते उगवलंच नसल्याच्या जिल्ह्यातील तक्रारी ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावर आता समोर येत आहेत। धाराशिव जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 40 तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील देखील आज धाराशिव तालुक्यातील एका शेतीमध्ये पाहणी करतायत। अधिकारी सोबत आहेत, कृषीचे अधिकारी सोबत आहेत। नेमकं काय विषय आहे आपण जाणून घेणार आहोत। आज तुम्ही पाहणी करताय, काय नेमकं जाणून घेतलं अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलला? धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरुवातीला चांगला झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी लवकर केली। महाबीजकडनं विशेषतः महाबीजच्या तक्रारी धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, खाजगी कंपन्याच्याही तक्रारी आहेत, पण सुरुवातीच्या काळात ज्या तक्रारी आता आमच्यापर्यंत आल्या आहेत किंवा कृषी विभागापर्यंत आलेल्या आहेत त्या महाबीजच्या जास्त आहेत आणि त्यात ब्रीडर सीड, फाउंडेशन सीडच्या तक्रारी जास्त आहेत। महाबीज सारख्या एक महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत संस्थेकडनं जर असं प्रकारचं बियाणं पुरवलं जात असेल तर ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण शेतकरी कधीही खाजगी कंपनीवर विश्वास ठेवण्याच्या अगदी महाबीज सारख्या एखाद्या शासकीय संस्थेकडे विश्वासानं बघतो आणि त्यांच्याकडनं जर अशी बियाणे शेतकऱ्यांना पुरवलं जात असेल तर ही निश्चितच दुर्दैवाची गोष्ट आहे। हे ब्रीडर सीड असेल, या ब्रीडर सीडपासून फाउंडेशन बनतं, फाउंडेशन नंतर सर्टिफाईड सीड बनतं। त्यामुळं ब्रीडरच जर असं बोगस आलं तर पुढं चांगलं बियाणं कसं निर्माण होऊ शकतं हाही प्रश्न खूप सगळ्यांना पडणार आहे। त्यामुळं माझे म्हणणं एवढंच आहे की महाबीजनं जे ब्रीडर सीड आणलं त्याची हाताळणी व्यवस्थित झाली नाही का किंवा ते सीडमध्येच प्रॉब्लेम होता, ह्याही गोष्टी चौकशी करणं गरजेचं आहे। आणि शेतकऱ्यांना आपण नेहमी म्हणतो दरवर्षी हा प्रकार उघडकीस येतो की बोगस बियाणं आलं, उगवण क्षमता नाही, उगवून आलं नाही आणि त्यापुरतं काहीतरी पंचनामे केले जातात। आताही आम्हाला सांगण्यात येतं, आपण सांगतो, आमचे सगळे सांगतात की पंचनामे करून घ्या, परंतु फक्त पंचनामे करून शेतकऱ्यांचं तात्पुरतं काहीतरी हे करणं, त्यापेक्षा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी ह्यातून मार्ग कसा निघेल यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। पंचनामे केले तरी महाबीज फक्त बियाण्याची बॅग परत त्याला रिप्लेस देतं, दुसरी बॅग देतं, पण बाकीचा जो खर्च आहे, दुबार पेरणी करावी लागते, त्याची कोळवणी करावी लागते, परत बीज प्रक्रिया करावी लागते, हा सगळा खर्च वाढतो आणि दुबार पेरणी केल्यामुळं उत्पन्नात सुद्धा जवळपास 50% घट येते। हे जे नुकसान आहे, हे जी नुकसान भरपाई महाबीजकडनं वसूल करून देणं शासनाचं काम आहे। दुसऱ्या बाजूला काही खाजगी कंपन्या तर बियाण्याचे बॅग पण देत नाहीत, मग नाईलाजाने शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावा लागतो। आपण बघतोय की ग्राहक मंचात गेलं जिल्हा स्तरावर शेतकऱ्याच्या बाजून निकाल लागतो, परत ती खाजगी कंपनी शेतकऱ्याच्या विरोधात, त्या निकालाच्या विरोधात वर अपील करते, शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मग शेतकरी नाद सोडून देतो। त्यामुळं ग्राहक मंचात जायचं वाट न लाव, आपण शासनानं शेतकऱ्यांना ग्राहक मंचाची वाट दाखवणं हे चुकीचं आहे। शासनाची जबाबदारी आहे की शासनानं त्या कंपनीकडनं जर त्या आपली जी समिती आहे त्यात विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत, कृषी विभागाचे प्रतिनिधी आहेत, ह्यांनी जर सांगितलं की बियाण्याच्या सदोष बियाण्यामुळं ह्यांची उगवण क्षमता, उगवून आलेलं नाही बियाणं, तर त्याची जी नुकसानीची रक्कम आहे ती शासनाने त्या कंपनीकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे किंवा शासनाने स्वतःच्या खिशातून द्यावी। जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने उगवलेल्या असल्याची तक्रारी तुम्हाला माहित झाल्या? काय आतापर्यंत जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांच्या तक्रारी म्हणजे ह्या 2 दिवसात आलेल्या आहेत। जसे दिवस पुढे जातील तसे जसं पेरणी मागे पुढे झालेली आहे, काही ठिकाणी अजून पाऊस कुठं पडतोय कुठं पडलेला नाही, जिथं वापसावर जसं रान येतं त्या पद्धतीने शेतकरी पेरणी करतात, पण जशा तक्रारी येतील तसं त्या पद्धतीने पुढे जावं लागलं आणि नुकसानीची म्हणजे रोजच्या रोज तक्रारींची संख्या, शेतकऱ्यांची संख्या वाढत जाते। त्यामुळे सदोष बियाणं ह्या मागचा खूप मोठा घटक आहे। त्याचबरोबर ट्रुथफुल बियाण्याच्या बाबतीत सुद्धा तक्रारी काही शेतकऱ्यांच्या आल्या आहेत। खाजगी कंपन्या स्वतः सर्टिफिकेशन करतात, ट्रुथफुल बियाणं म्हणून बाजारात आणतात। सरकारचं नियंत्रण, सरकारचं ज्या प्रमाणात नियंत्रण असायला पाहिजे होतं त्या प्रमाणात नियंत्रण नाही। सरकार दरवर्षी घोषणा करतं की आम्ही मागही ज्यावेळेस बोगस बियाण्याच्या 2 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, त्यावेळेस सरकारनं जाहीर केलं होतं की आपण पुढच्या अधिवेशनात कडक कायदा आणू, बोगस बियाणं खताच्या विरोधात कडक कायदा आणू, कठोर शिक्षा त्या माध्यमातून जे बोगस बियाण्याच्या बाबतीत लोक काम करतात त्यांना करू, पण तो कायदा आजपर्यंत आला नाही। बाकीच्या गोष्टीला सरकारकडे वेळ आहे, पण शेतकऱ्यांच्या महत्वाच्या विषयाकडे अजून कायदा का आला नाही ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे। काय आव्हान असणार आता सरकारकडे, कृषी मंत्र्यांकडे, काय तुमची माहिती? याबाबत जे नुकसान झालंय म्हणजे फक्त त्याला रिप्लेस बियाण्याची बॅग न देता त्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय त्या समितीनं तुम्हाला एकदा सांगितलं की सदोष बियाण्यामुळे जातं, त्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान एकतर महाबीज आणि खाजगी कंपनी असेल, खाजगी कंपनीकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देणं ही सरकारची जबाबदारी असं मला वाटतं।
नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे शेतकरी आहेत ते आता या सोयाबीनच्या बियाणे न गोल्यामुळे जे झालेले ते हैराण झालेले आहेत. कुठंतरी आता सरकारनं याकडे लक्ष देण्याची मागणी जी आहे ती आमदार कैलास पाटील यांनी केली. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.